नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे की MSBTची जी थिअरी एक्झाम होणार आहे तर ती एक्झाम कशी कंडक्ट केली जाते। त्याचबरोबर जे विद्यार्थी नवीन के स्कीमला ॲडमिशन घेतलेले आहे अशा विद्यार्थ्यांना एक्झाममध्ये प्रॉब्लेम होऊ नये म्हणून मी तुम्हाला एक्झाम संबंधी इन्फॉर्मेशन देणार आहे। तसेच बघा, एक्झाम देताना तुम्हाला तुमच्यावरती कॉपी केस होऊ शकते का? जर कॉपी केस होत असेल तर ते कोणत्या केसमध्ये होते आणि त्याची पनिशमेंट काय असते हे पण मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तसेच बघा विद्यार्थी मित्रांनो, तुमचे हॉल तिकीट जे आहेत हे जनरेट झालेले आहेत। तुम्ही जर डाउनलोड केले नसतील तर ते करून घ्या आणि हॉल तिकीट डाउनलोड केल्यानंतर त्यामध्ये तुमचं करेक्शन जर असेल तर तुम्ही अप्लाय पण करू शकता लगेच। त्यामध्ये स्पेसिफिकली काय बघायचं आहे ते पण आपण आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कशन करणार आहे आणि थिअरी एक्झामचा स्टडी कसा करायचा, तसेच तुमचं सबमिशन सुरू आहे, सबमिशनचे ॲन्सर वगैरे जे आहेत मॅन्युअलचे ते कुठून घ्यायचे ते पण मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यात अगोदर बघूया आपण की तुमची जी थिअरी एक्झाम होणार आहे ही थिअरी एक्झाम कंडक्ट कशा पद्धतीने केली जाते। प्रत्येक कॉलेजला एक्झाम होईल असं नाही, तर एक्झाम सेंटरला तुमची एक्झाम होत असते। सपोज एखाद्या ठिकाणी पॉलिटेक्निक, फार्मसी, डी फार्मची गोष्ट करतोय, डी फार्मसी आणि पॉलिटेक्निकचं जर कंबाईन कॉलेज असेल, एखाद्या कॉलेजमध्ये जर फॅसिलिटी अवेलेबल नसेल तर त्या कॉलेजची एक्झाम ही एका एक्झाम सेंटरवरती होत असते। 2 कॉलेज किंवा 3 कॉलेजचे मुलं त्या ठिकाणी येऊन एक्झाम देऊ शकतात। ते कुठे देतात? एक्झाम सेंटरला, है ना। जरुरी नाही की तुमच्याच कॉलेजमध्ये एक्झाम सेंटर असायला पाहिजे। जर तुमचं कॉलेज मोठं असेल, त्या कॉलेजमध्ये पूर्ण फॅसिलिटी जर असेल, मुलांची संख्या जास्त असेल तर तुमच्या एक्झाम तुमच्याच कॉलेजला कंडक्ट होईल। अदरवाईज तुमची एक्झाम ही एक्झाम सेंटरला कंडक्ट होत असते। एक्झाम कशी कंडक्ट केली जाते तर गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये बघा, तुम्हाला कंट्रोलर वगैरे काही येत नसतो। कंट्रोलर ही काय भानगड असते तर बाहेरच्या कॉलेजमधले एक सर येत असतात जे तुमच्यावरती वॉच ठेवतात, त्याला म्हणतो आपण कंट्रोलर, ठीक आहे। एक्झाम कंट्रोलर म्हणतो। गव्हर्नमेंट कॉलेजला शक्यतो कंट्रोलर पाठवत नाहीत, कारण गव्हर्नमेंट कॉलेजचे सरच खूप स्ट्रिक्ट पेपर कंडक्ट करत असतात, त्यामुळे त्यांना कंट्रोलरची गरज पडत नाही। बट जे काही प्रायव्हेट कॉलेज असतात त्या प्रायव्हेट कॉलेजमध्ये एक काय म्हणतो आपण त्याला, कंट्रोलर पाठवावा लागतो। तर कंट्रोलर काय करत असतो तर आज जर पेपर असेल तुमचा तर आज तुमच्या DC म्हणजे डिस्ट्रीब्युशन सेंटर असतो त्या ठिकाणपासून तुमचे पेपर कलेक्ट करणे आणि ते पेपर घेऊन एक्झाम सेंटरवरती जाणे हे काम असतं कंट्रोलरचं। त्या ठिकाणी एक्झाम कशा पद्धतीने कंडक्ट होत आहे हे पाहणं हे पण कंट्रोलरचं काम असतं, ठीक आहे। कंट्रोलरचं काम तुम्हाला समजलं। DC सेंटरपासून सकाळी पेपर कलेक्ट करणं आणि तिथून एक्झाम सेंटरला एक 10 ते 15 मिनटं अगोदर, 10 मिनटं अगोदरच काय करतात ते पेपर वगैरे फोडले जातात, म्हणजे कॉपी वगैरे व्हायचा प्रश्न या ठिकाणी नाही, पेपर फुटायचा वगैरे, ठीक आहे। हे झालं कंट्रोलरचं काम बघितलं आपण। तसेच एक्झाम कंडक्ट करताना काय केलं जातं तर तुमच्या क्लासवर वरती एक इन्व्हिजिलेटर असतो, त्यानंतर प्रत्येक लेडीज फॅकल्टी आणि एक जेंट्स फॅकल्टी हे तुमचे स्क्वॉड असतं, इंटरनल स्क्वॉड म्हणजे ते तुम्हाला चेक वगैरे करतात, है ना। तुमच्याकडे कॉपी वगैरे आहे का अगोदर चेक करतात ते केल्यानंतर तुम्ही क्लासरूममध्ये जाता। क्लासरूममध्ये गेल्यानंतर तुम्हाला 32 पेजची एक ॲन्सर शीट दिली जाते, त्यामध्ये 32 पेजेस असतात, तुम्हाला ते भरायचे असतात। थेअरी पेपरची गोष्ट करतो मी। जर ड्रॉइंगचा वगैरे पेपर असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी ड्रॉइंग शीट दिली जाते। थेअरी पेपरमध्ये 32 पेज असतात, तेवढे तुम्हाला भरायचे असतात पूर्णपणे। ते झाल्यानंतर जर तुम्हाला आणखी लिहायचं असेल तर तुम्हाला आणखी सप्लिमेंट पण मिळते, ओके। हे झालं ॲन्सर शीटबद्दल। आता बघा, राहिला प्रश्न क्वेश्चन पेपर वगैरे मिळाला तुम्हाला तर सगळ्यात अगोदर काय करावं लागेल, तुम्हाला क्वेश्चन पेपरवरती तुमचा सीट नंबर टाकायचा आहे। क्वेश्चन पेपरवरती काहीही लिहायचं नाही आहे। जर तुम्ही इन केस काही लिहिलं, जर ते कंट्रोलरनं पाहिलं किंवा तुम्हाला स्क्वॉड येत असतो, एक्सटर्नल स्क्वॉड म्हणजेच काय तर भरारी पथक म्हणत असतो आपण, ते भरारी पथक येत असतं। जनरली जे अवघड विषय असतात, जसं की मॅथमॅटिक्सचा विषय आहे त्या पेपरला स्क्वॉड हे येत असतात। स्क्वॉड आल्यानंतर त्यांना जर काही दिसलं, तुमच्या पेपरवरती जरी लिहिलेलं असेल तुम्ही एखादा फॉर्म्युला वगैरे, ठीक आहे, तरी तुमच्यावरती कॉपी केस होऊ शकते। तर कॉपी केस काय होऊ शकतं, कोणत्या केस असतात त्याच्यामध्ये बघा। सगळ्यात अगोदर तर क्वेश्चन पेपरवरती तुम्हाला काही लिहायचं नाही आहे।
तुमची ॲन्सर शीट जी आहे ती एक्सचेंज करायची नाही आहे. ओके. कोणत्याही प्रकारचं चीट जे आहे प्रिंटेड मटेरियल असेल किंवा हँड रिटन मटेरियल असेल ते तुम्हाला घेऊन जायचं नाही आहे. ठीक आहे. ते जर आढळलं तरी तुमच्यावरती कॉपी केस होणार आहे. तसेच तुमची स्मार्ट वॉच जी आहे ते स्मार्ट वॉच तुमच्यासोबत अलाऊ नाही आहे. तसेच इलेक्ट्रॉनिक्स गॅजेट असतील, तुमचं ब्लूटूथ असेल, मोबाईल असेल, हे सुद्धा तुम्हाला अलाऊ नाही आहे. ओके. हे तर तुम्हाला एक्झाम सेंटरच्या बाहेरच ठेवावं लागतं. त्या ठिकाणी कॉलेजनं तुम्हाला अरेंजमेंट केलेली असेल, बॅग वगैरे सबमिट करायची त्या ठिकाणी. तर या गोष्टी तुम्हाला व्यवस्थित केअरफुली हँडल करायच्या आहेत. ठीक आहे. कोणत्या प्रकारच्या गोष्टी घेऊन जायच्या नाही आहेत. त्याचबरोबर बघा विद्यार्थी मित्रांनो, इन केस जर तुमच्याकडे हॉल तिकीट आहे, हॉल तिकीटवरती काही फॉर्म्युला वगैरे लिहिलेला असेल है ना, तर तरी पण ती कॉपीमध्ये कन्सिडर केली जाते. तसेच तुमच्याकडे कॅल्क्युलेटर असतात किंवा कॅल्सी असते, कॅल्सीच्या मागे पेनानं वगैरे फॉर्म्युले लिहायचे नाही आहेत. ठीक आहे. हातावरती पण काही लिहायचं नाही आहे. काही मुलं काय करतात, कपड्यावरती लिहितात, ते पण तुम्हाला अलाऊ नाही आहे. ओके. तर असा काही फॉर्म्युला किंवा काही अलाऊ नाही आहे. इन केस जर त्या विषयाचा नसेल, दुसरा काही असेल लिहिलेला, तरीही तुमच्यावरती कॉपी केस केली जाते. ठीक आहे. कॉपी केस करणे म्हणजे काय, तर कंट्रोलर काय करत असतो, तुमचा फॉर्म भरतो, तुमची कॉपी केस झालेली आहे असं. आणि जर समजा तुम्हाला दुसरी ॲन्सर शीट दिली जाते. ठीक आहे. तर दुसऱ्या ॲन्सर शीटवरती तुम्हाला काय करावं लागतं, तुमचा जो रिमेनिंग पेपर असेल तो तुम्ही लिहायचा आहे. ठीक आहे. आणि काय केलं जातं, तर तुम्हाला जर कॉपी पकडली, तुमच्याकडे चीट असेल, तर तुमची ती कॉपी जी आहे किंवा मटेरियल जे आहे ते तुमचं जप्त केलं जातं. तसेच मोबाईल जर इन केस एखाद्या मुलाकडे मोबाईल राहिला असेल तर तो मोबाईलही जप्त केला जातो. 6 महिने मोबाईल तो मिळत नाही आहे. ठीक आहे. तर तुमचा मोबाईल तो जप्त होतो. त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, जे काही तुमचं मटेरियल असेल ते तुमच्या ॲन्सर शीटसोबत अटॅच केलं जातं आणि पुढे फॉरवर्ड केलं जातं. ठीक आहे. आता फॉरवर्ड केलं जातं म्हणजे त्या विद्यार्थ्यांना काय करायचं, तर विद्यार्थ्याला दुसरी ॲन्सर शीट दिली जाते. त्या विद्यार्थ्याला पुढे पेपर जो आहे तो कंटिन्यू करत राहतो तो पुढे. ओके. आणि याची इन्क्वायरी होत असते एक्झाम झाल्यानंतर. ठीक आहे. एक्झाम झाल्यानंतर तुम्हाला एक कॉपीची टीम असते. एक प्रत्येक जिल्ह्यामध्ये 1 किंवा 2 ठिकाणी सेंटर असतं. त्या सेंटरला तुम्हाला बोलवतात एका पर्टिक्युलर डेटला. त्या डेटला तुम्हाला तिथे जावं लागतं आणि तुमची इन्क्वायरी होते तिथं, है ना. जसं कोर्टामध्ये जातो आपण तारखेला, तसं तुम्हाला जावं लागतं तिथे. त्या ठिकाणी तुम्हाला क्वेश्चनिंग केली जाते. खूप सिनियर सर लोक त्या ठिकाणी असतात, जे तुमचा इंटरव्ह्यू घेतल्यासारखं घेतात. आणि मॅक्झिमम बघा जवळपास 99% मुलांवरती कॉपी केस होतच असते. एकदा तुमचा फॉर्म भरला म्हणजे त्या ठिकाणी तुम्ही 99%, एखादा पर्सेंटच फक्त क्वचित एखादा विद्यार्थी सुटला तर सुटतो. ठीक आहे. हे झालं कॉपी केस संबंधी. त्याच्यावरती डिटेल जर तुम्हाला आणखी काही पाहिजे असेल तर मी पुढे व्हिडिओ वगैरे बनवेल त्याच्यावरती. ओके. त्यामुळे कोणीही कॉपी करायच्या भानगडीमध्ये पडू नका. आता हे झालं काही आढळलं तुमच्याकडे तर. इन केस जर एकमेकाच्या मुलं जर मागे पुढे पाहत असतील, क्वेश्चन ॲन्सर जर सेम वाटलं तर ते सुद्धा मुलावरती कॉपी केस होऊ शकते. ठीक आहे. तर अशा पद्धतीनं तुमच्यावरती कॉपी केस होऊ शकते. ते अवॉइड करण्यासाठी तुम्हाला अभ्यास करणं खूप आवश्यक आहे. तसेच बघा तुमचे हॉल तिकीट जे आहेत ते जनरेट झालेले आहेत. हॉल तिकीट जनरेट झालेले आहेत. हॉल तिकीट जर डाउनलोड केले नसतील तर कसे करायचे, त्याचा व्हिडिओ मी ऑलरेडी बनवलेला आहे. त्याची लिंकवरती आय बटनवरती आली असेल किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो. त्या ठिकाणी जाऊन तुम्ही हॉल तिकीट डाउनलोड करायचं आहे. हॉल तिकीट डाउनलोड केल्यानंतर तुमचं नाव, तुमचा एनरोलमेंट नंबर आणि तुमचा फोटो साईन तुमचीच आहे का एकदा व्हेरीफाय करायचं. जर तुमची असेल तर तुम्हाला घाबरून जायची गरज नाही आहे. त्याचबरोबर तुमचे जे सब्जेक्ट आहेत ते सब्जेक्ट एकदा व्हेरीफाय करायचे आहेत की तुमचे फॉर्म भरताना जे सब्जेक्ट टाकले होते किंवा तुमचे जे सब्जेक्ट आहेत आणि हॉल तिकीटवरती तेच सब्जेक्ट आहेत का. जर त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही तुमच्या कॉलेजच्या प्रिन्सिपल सरांना ही गोष्ट निदर्शनास आणून द्यायची आहे आणि त्यांना सांगायचं आहे की हे या ठिकाणी मिस्टेक झालेली आहे. बरेच विद्यार्थ्याचं काय होतं, फर्स्ट सेमिस्टरलाच आता बघा हॉल तिकीट जर जनरेट झालं तर फोटो जर दुसऱ्याचा आला तर तो कंटिन्यू कॅरी होत जातो.
त्यामुळे जर आत्ताच तुमच्या लक्षात आलं की फोटो तुमचा नाही आहे किंवा साईन तुमची नाही आहे, तर तुम्ही तुमच्या प्रिन्सिपल सरांना सांगू शकता. तिथून तुमची प्रोसेस जी आहे ती फॉरवर्ड केली जाईल. ठीक आहे. तर हे हॉल तिकीटचे संबंधी सांगायची गोष्ट होती. त्याचबरोबर बघा, थेरी एक्झामचा स्टडी करायचा कसा, त्यासाठी वेगवेगळे मटेरियल अवेलेबल आहेत. तुमच्या कॉलेजमधनं तुम्हाला नोट्स वगैरे प्रोव्हाइड केलेल्याच असतील, तर तुम्ही त्या रेफर करू शकता. तसेच बघा, जर तुम्हाला स्टडी मटेरियल पाहिजे असेल किंवा सबमिशन तुमचं नुकतंच सुरू आहे, सबमिशनचे ॲन्सर वगैरे जर पाहिजे असतील, तर bcsir.com नावाची वेबसाईट आहे. गुगलवरती जायचं, bcsir.com सर्च करा किंवा www.bcsir.com त्याच्यावरती जा. तुम्ही MSBT IMPमध्ये गेल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी फर्स्ट सेमिस्टरचे जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी स्टडी मटेरियल मिळेल, IMP क्वेश्चन्स मिळतील. त्याचबरोबर तुम्हाला जर काही हे पाहिजे असेल, मॉडेल आन्सर वगैरे पाहिजे असेल सबमिशनचे, तर ते पण त्या ठिकाणी अवेलेबल आहेत. ओके. तसेच आपल्या चॅनलवरती बघा, दुसरं एक यूट्यूबचं चॅनल आहे BCSR ट्युटोरियल नावाचं. त्या ठिकाणी जाऊन पण तुम्ही विजिट करू शकता. त्या ठिकाणी मेकॅनिकलशी रिलेटेड व्हिडिओज लेक्चर अवेलेबल आहेत, तर ते तुम्ही बघू शकता, त्याचा पण रेफर करू शकता. तसेच आपले टेलिग्राम चॅनलची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तो ग्रुप पण तुम्ही जॉईन करून घ्या, तुम्हाला इन केस जर काही अपडेट वगैरे लागत असेल तर. ओके. डिप्लोमा फर्स्ट इयरचा व्हॉट्सअपचे ग्रुप आहेत, सेकंड इयर फायनल इयरचा ग्रुप आहे. तसेच फार्मसीच्या विद्यार्थ्यांचा पण व्हॉट्सअपचा ग्रुप आहे, तो जॉईन केला नसेल तर करू शकता. ओके. आणि ही इन्फॉर्मेशन जर तुम्हाला युजफुल वाटत असेल तर तुम्ही मित्रांसोबत शेअर करायची आहे. तसेच जर तुम्हाला आणखी काही एक्झाम रिलेटेड क्वेश्चन्स असेल, ज्याच्यावरती तुम्हाला इन्फॉर्मेशन हवी असेल, तर तुम्ही तसं कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा. मी त्यावरती व्हिडिओ बनवायचा प्रयत्न करेल. तसेच इंस्टाग्रामचा ID पण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे. तुम्हाला काही क्वेश्चनिंग असेल तर डायरेक्टली तुम्ही मला मेसेज करू शकता, DM करू शकता. ओके. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.